हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्ट आउटपुट अँड आउटपुट मेथड्स त्याचबरोबर व्हॉट इज डॉम हे सर्व कन्सेप्ट पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या सर्व कन्सेप्टची थेअरी ॲज वेल ॲज कोडिंग अगदी सविस्तर डिटेलमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट समजून जातील. जावास्क्रिप्ट आउटपुट. आता जावास्क्रिप्ट आउटपुट म्हणजेच काय की तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड करताय. जावास्क्रिप्टचा कोड जो करताय तो चार पद्धतीने आपण दाखवू शकतो. एकतर वेब पेजवर दाखवू शकतो, एकतर कन्सोलवर दाखवू शकतो, एकतर अलर्ट बॉक्स थ्रू दाखवू शकतो. म्हणजे असे वेगवेगळे पर्याय. तर जावास्क्रिप्टमध्ये आउटपुट डिस्प्ले करण्याचे देर आर 4 ऑप्शन्स. ओके. HTML आउटपुट युजिंग डॉक्युमेंट डॉट राईट ही मेथड आपण एकतर वापरू शकतो. विंडोज डॉट अलर्ट दिस इज द अनादर मेथड. त्यानंतर कन्सोल डॉट लॉग this is one another method, and using inner HTML, this is the another HTML. We already covered, or we are already focused on inner HTML. Inner HTML आपण ऑलरेडी काल बघितलेला आहे. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा काही लिहित होतो तेव्हा त्या एलिमेंटच्या इनर HTML ला आपण काय करत होतो, आपली जी व्हॅल्यू असेल ती बाइंड करत होतो. म्हणजेच काय झालं की त्या एलिमेंट मध्ये तो टेक्स्ट जात होता, तो डायनामिकली जात होता. म्हणजे आपण इनर HTML ऑलरेडी बघितलेला आहे. त्या इनर HTML सारखेच आपल्याकडे अजून बाकीचे सुद्धा पर्याय आहेत. जर तुम्हाला वेब पेजवर हवं नसेल आउटपुट, तुम्हाला फक्त टेस्ट करायची असेल एखादी लाईन की नेमकं त्याचं आन्सर काय येऊ शकतं, तर कन्सोल डॉट लॉग आहे. किंवा तुम्हाला अलर्ट बॉक्स मध्ये म्हणजे एक पॉपअप येतो, ओके बटनवर क्लिक केल्यानंतर तो क्लोज होतो, अशा पद्धतीचा आउटपुट असेल तर विंडोज डॉट अलर्ट असेल. आणि द लास्ट वन आहे ते डॉक्युमेंट डॉट राईट असेल. ओके. तर आपण वन बाय वन बघूया फक्त की हे आउटपुट कसे. ठीक आहे. तर नेहमी पद्धतीने आपण एक फाईल तयार करूया की स्क्रिप्ट HTML. आता आपण शक्यतो एक्सटर्नल जावास्क्रिप्ट फाईल क्रिएट करणार नाही, कारण आपला खूप टाइम जाईल. तर तेव्हा केव्हा तुम्ही HTML ची फाईल तयार कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त पहिल्यांदा एक स्ट्रक्चर जे आपल्या पेजचं आहे ते आपण घ्यायचं. ते डॉक टाईप पण वर द्या. दिस इज द वन ऑफ द स्टँडर्ड वे टू रायटिंग अ प्रोग्राम. ओके. तर हेड टॅग मध्ये मी टायटल देतो की जावास्क्रिप्ट आउटपुट्स. तर बघा, जावास्क्रिप्ट आउटपुट डिस्प्ले करण्याच्या 4 मेथड्स आहेत. आता 4 मेथड्स पैकी आपण वन बाय वन एक एक मेथड बघूया. पहिली डॉक्युमेंट डॉट राईट मेथड आहे. डॉक्युमेंट राईट डॉक्युमेंट डॉट राईट मेथड आपण का वापरतो? फॉर द टेस्टिंग पर्पज इट इज कन्व्हिनियंट टू यूज डॉक्युमेंट डॉट राईट. म्हणजेच तुम्ही पेजमध्ये काहीतरी एखादा अल्गोरिदम लिहित असाल किंवा तुमच्या पेजमध्ये तुम्ही काहीतरी मॅन्युप्युलेशन, समेशन, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहित आहात आणि तुम्हाला फक्त काय करायचंय की पेजमध्येच फक्त तुम्हाला एकदा आउटपुट चेक करायचं आहे. म्हणजेच तुम्ही त्या पुढच्या लाईन, त्या पुढचं लॉजिक लिहिण्याआधी त्याच स्टेपला तुम्हाला चेक करायचे की इथपर्यंत आलेलं माझं बरोबर आहे का. जर असं तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही इथे डॉक्युमेंट डॉट राईट वापरू शकता आणि त्या थ्रू कन्फर्म करू शकता की तुम्ही केलेला कोड जो आहे तो करेक्ट आहे. मग हे डॉक्युमेंट डॉट राईट आपण आता कसं वापरायचं? तर बघा, माझ्याकडे एक समजा हेडिंग टॅग आहे. हेडिंग त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की जावास्क्रिप्ट आउट. तर यानंतर लिहितो एक पॅरेग्राफ टॅग देतो, ह्याला आयडी देतो डेम. क्विकली आपण पहिल्यांदा काय करूया की हे पेज जे आहे ते रन करून बघूया. तर पॅरेग्राफ मध्ये काय टेक्स्ट नसला दिल्यामुळे तो प्रिंट झाला नाही आणि हे पेज प्रिंट झाले. आता मला काय करायचंय की मी हे जो HTML आता मला फक्त चेक करायचंय की समजा मी जावास्क्रिप्टचा कोड लिहितोय, तो माझा इथे रन होतोय का, या पेजला मला टेस्ट करायचा आहे. तर मग सॉरी, जावास्क्रिप्टचा कोड. तर मी काय करतोय, पहिल्यांदा इथे स्क्रिप्ट नावाचा टॅग वापरतोय आणि स्क्रिप्ट नावाच्या टॅग मध्ये मी फक्त लिहितो की डॉक्युमेंट डॉट राईट आणि ह्याच्यामध्ये मी देतो
की समजा काही द्या, 5+6 द्या किंवा एखादी स्ट्रिंग द्या, काही तुम्ही द्याल ते तिथे प्रिंट झालेलं दिसेल. आता सगळ्यात महत्वाचं बरं का, की स्क्रिप्ट टॅग मध्ये जेव्हा तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड लिहिताय, जेव्हा जेव्हा तुमची प्रत्येक लाईन क्लोज होते त्यानंतर तुम्हाला सेमिकोलन देणं गरजेचं आहे. सेमिकोलननेच तुमची इथे जावास्क्रिप्ट मध्ये एक लाईन एंड झाली असं कन्सिडर केलं जातं. तर कंट्रोल एस करतो याला, मी रन करून बघूया. बघा, मला फक्त काय करायचं होतं, टेस्ट करायचं होतं की माझा जावास्क्रिप्टचा कोड या पेजमध्ये चालतोय का. तर मी फक्त काय केलं होतं, डॉक्युमेंट डॉट राईट 5+6 हे दिलं होतं. इथे 11 आलं म्हणजे येस, की धिस फाईल इज अनेबल विथ जावास्क्रिप्ट. किंवा समजा तुम्ही इथे काहीतरी कोड केलेला आहे, लेट ए कॉमा बी कॉमा सी असा एक कोड केलेला आहे. ए ची व्हॅल्यू असेल समजा 10, त्यानंतर बी ची व्हॅल्यू असेल समजा 20, आणि तुम्ही मग काय केलेलं आहे, सी मध्ये ए प्लस बी हे केलेलं आहे. ठीक आहे, आणि मला फक्त चेक करायचंय की मी जे वर मॅनिप्युलेशन करतोय ते व्यवस्थित येत आहेत का. आता डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये मी काय केलं, फक्त सी पास करतोय, कंट्रोल एस केलं आणि पुन्हा एकदा माझ्या वेब पेजवर जातो. 10+20 30 ह्याची बेरीज झालेली आहे. म्हणजे मी काय करतोय की इथे मला टेस्ट प्रॉपरली झालेला आहे की मी हे जे करतोय त्याचा जावास्क्रिप्ट मध्ये ऑटोमॅटिक, म्हणजे जे काही मी अल्गोरिदम लिहितोय त्याचा कोड रन होतोय परफेक्टली आणि माझं जावास्क्रिप्ट परफेक्टली इथे चालते. तर अशा टेस्टिंग पर्पज साठी आपण काय करू शकतो की डॉक्युमेंट डॉट राईटची जी मेथड आहे ती यूज करू शकतो. सेम त्या पद्धतीने आपल्याकडे दुसरी मेथड आहे, विंडोज डॉट अलर्ट. आता विंडोज डॉट अलर्ट म्हणजे काय, की समजा तुम्हाला एखादं ऑपरेशन आहे आणि ते ऑपरेशन तुम्हाला अलर्ट मेसेज थ्रू दाखवायचं आहे. बघा, कधी कधी तुम्ही रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करता, रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येतो, रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली असा पॉपअप येतो आणि तिथं ओकेचं बटन येतं. जेव्हा तुम्ही ओकेच्या बटनवर क्लिक कराल तेव्हा तो पॉपअप पण जातो आणि तुम्ही नेक्स्ट पेजला रिडायरेक्ट होता. म्हणजे अशा प्रकारचा पॉपअप किंवा अलर्ट मेसेज जर तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही तिथे काय करू शकता, विंडोज डॉट अलर्ट ही मेथड वापरू शकता. आता विंडोज डॉट अलर्ट वापरता कशी बघा, आता इथे की सेम मी फक्त या डॉक्युमेंट डॉट राईटला कमेंट करतो आणि विंडोज डॉट अलर्ट याच्यामध्ये मी एक स्ट्रिंग देतो की द ऍडिशन इज, आणि ह्याच्यानंतर मी पास करतो आपल्या वरचं ऍडिशन. त्याला सेव्ह करतो आणि एकदा आपण बघूया विंडोज डॉट राईट कसं रन होते. ओ, तोच याला सेव्ह करूया. बघा, स्पेलिंग एक सिंगल यस लागल्यामुळे आता रन झालं नाही. बघा, द ऍडिशन इज 30 ऑटोमॅटिक आलेला आहे. अशा प्रकारचं तुम्हाला जर एखादा अलर्ट डिस्प्ले करायचा असेल एखाद्या बटन क्लिकवर किंवा काही एक्स्ट्राचा मेसेज तुम्हाला तिथे डिस्प्ले करायचा असेल युजरसाठी, तर तुम्ही इथे अशा प्रकारचा विंडोज डॉट अलर्ट थ्रू एक मेसेज बॉक्स क्रिएट करू शकता. तिथे तुम्ही प्रॉपर एक मेसेज देऊ शकता की तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे, आणि त्यानंतर मग जेव्हा युजर या ओके वर क्लिक करेल तो अलर्ट निघून जाईल आणि तुमचं ऑटोमॅटिक जे वेब पेज आहे ते इथे पाठीमागे डिस्प्ले झालेलं दिसेल. तर अशा प्रकारचं जर आउटपुट तुम्हाला अचीव करायचं असेल तर तुम्ही काय वापरणार आहे, विंडोज डॉट अलर्ट वापरणार आहे. त्यानंतर आउटपुटची मेथड आहे की कन्सोल डॉट लॉग. तर ही बघा, ही सर्वात महत्वाची आहे कन्सोल डॉट लॉग मेथड. कारण जेव्हा तुम्ही मोठे मोठे कोड करत असता तुम्हाला वेब पेजवर अजिबात तुम्हाला ते ते चेक करण्याची परमिशन नसते. जर तुम्ही वेब पेजवर चेक केला आणि बाय मिस्टेकली ती लाईन तिथेच राहून गेली तर तुमचं ते वेब पेज मध्ये एरर येऊ शकतो किंवा अनरिलेटेड डेटा सुद्धा तुमच्या वेब पेजवर प्रिंट होऊ शकतो. मग अशा वेळेला जेव्हा वेब पेजवर तुम्ही काहीतरी करताय पण त्याचा आउटपुट तुम्हाला वेब पेजवर पाहायचं नाही, फक्त टेस्टिंग पर्पज साठी, डिबगिंग पर्पज साठी म्हणतोय मी. जेव्हा जावास्क्रिप्टचा कोड करताय तेव्हा त्याचा यूज नाही करायचा, पण डिबगिंग पर्पज साठी, टेस्टिंग पर्पज साठी जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चेक करायची जावास्क्रिप्टच्या कोडमध्ये तेव्हाच फक्त तुम्ही काय करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग या आउटपुट मेथडचा यूज करायचा आहे.
For debugging purpose, you can all the console.log method in the browser display data. म्हणजे ब्राउझरवर जो डिस्प्ले डेटा करणार आहे त्याला सगळ्यात पहिल्यांदा डिबग करायचा असेल, चेक करायचा असेल तर तुम्ही console.log ही मेथड वापरू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी इथे windows.alert ला सुद्धा कमेंट करतो आणि फक्त इथे लिहितो console.log आणि सेव्ह तर मला काय करायचं आहे सी ची व्हॅल्यू चेक करायची ती परफेक्ट येते का. तर मी console.log मध्ये फक्त सी लिहिलेला आहे, त्याला सेव्ह करतो आणि माझ्या वेब पेजवर जातो, याला रन करतो. बघा इथे कुठे सुद्धा आउटपुट दिसणार नाही आपल्याला. का? कारण आपल्याला वेब पेजवर अनवॉन्टेड टेस्टिंग डेटा आपल्याला आणायचाच नाही. जेवढा डेटा माझ्या वेब पेजच्या रिलेटेड आहे तोच फक्त मला प्रिंट करायचा आहे आणि टेस्टिंग पर्पज साठी मला वेगळं टूल वापरायचं आहे. तर वेब पेजवर तुम्हाला टेस्ट करायचं नसेल तर तुम्ही console.log वापराल आणि console.log चं आउटपुट बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या वेब पेजवर फक्त राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर इथे इन्स्पेक्टचा एक ऑप्शन येतो. तर या इन्स्पेक्टवर क्लिक करा. इन्स्पेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमची इन्स्पेक्ट ही विंडो तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन झालेली दिसेल आणि इथून आपल्याला एक ऑप्शन मिळतो. या एरो मार्कवर क्लिक करा किंवा वरच दिसत असेल कन्सोल, या कन्सोलवर क्लिक करा. ठीक आहे. मला पुन्हा एकदा रिफ्रेश करतो. बघा इथे कन्सोलवर आलेला आहे की 30 हे आलेलं आहे. आता ही लाईन कुठून आलेला आहे 30? जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथे कोड सुद्धा तो दाखवेल. बघा आपण लिहिलेला पूर्ण कोड मला इथे दिसतोय javascript.html आणि ह्या लाईन थ्रू आपल्याला ते आउटपुट मिळालेलं आहे. म्हणजे डिबगिंग साठी आपला कोड सुद्धा पूर्ण आपल्याला इथे दिसतोय. डिबग करायचं असेल, फक्त टेस्टिंग पर्पज साठी असेल तर तुम्ही काय वापरू शकता, console.log हे वापरू शकता. दिस इज द थर्ड मेथड. And the last one is a inner HTML. आता inner HTML, we are already focus on inner HTML. We are already coded so many code for inner HTML. We just explain here. बघा inner HTML चा यूज आपण कसा करणार आहे की आपल्या HTML एलिमेंटला आपल्याला डायनॅमिकली एखादा कंटेंट किंवा एखादा टेक्स्ट बाइंड करायचा असेल तर आपण काय वापरतो, इनर HTML मेथड वापरतो. इनर HTML ने काय केलं जातं की सर्वात पहिल्यांदा इनर HTML वापरण्यासाठी आपल्याकडे काय आहे की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आयडी सारख्या मेथड्स आहेत. थोडक्यात मी इथे लिहितो डॉक्युमेंट डॉट. बघा यानंतर माझ्याकडे काय काय मेथड असतील, गेट एलिमेंट बाय आयडी हे आपण काल वापरलेले आहे. गेट एलिमेंट बाय क्लास नेम म्हणजे आयडीच्या जागी जर तुम्ही क्लास इज इक्वल टू एबीसी दिला असेल तर फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, गेट एलिमेंट बाय क्लास नेम आणि त्याच्यामध्ये त्या क्लासचं नाव जे दिलेलं आहे ते डिफाईन करायचं आहे. सेम गेट एलिमेंट बाय नेम, त्या एलिमेंटचं जे काही नाव असेल पॅरेग्राफ वगैरे. गेट एलिमेंट बाय टॅग नेम म्हणजे असे डिफरंट डिफरंट मेथड आहेत. फक्त तुम्हाला ते यूज करायचे, त्याच्यामध्ये प्रॉपर त्यांचा युनिक आयडेंटिफायर म्हणजे आयडी असेल, क्लास असेल तो पास करायचा आहे आणि या थ्रू काय होईल पहिल्यांदा माझा की रिस्पेक्टिव्ह एलिमेंट सिलेक्ट झालेला दिसेल. म्हणजेच माझ्या पूर्ण डॉम मधला, डॉम म्हणजे काय की आता जे हे मी लिहितोय हा HTML चा एक कोड लिहिलेला आहे मी की हेड टॅग आहे, हा HTML आहे, हा HTML माझा मेन टॅग झाला, त्यानंतर हा हेड टॅग झाला, त्यानंतर हा बॉडी टॅग झाला आणि त्यानंतर HTML क्लोज झाली. म्हणजेच काय झालं की पहिल्या हायरार्कीला फक्त माझा HTML दिसतो. HTML च्या अंडर दोन टॅग येतात, हेड आणि बॉडी. परत हेडच्या अंडर काय येतो की टायटल येईल, स्क्रिप्ट येईल, हे टॅग येतील आणि बॉडीच्या अंडर काय येतील, H2P बटन हे टॅग येतील. बरोबर आहे. म्हणजेच पॅरेंट आणि चाइल्ड ही एक हायरार्की स्टेप वाईज मेंटेन केली जाते. त्या पूर्ण हायरार्कीला मी काय म्हणतो, डॉम, DOM, डॉम म्हणतो. आणि त्या डॉम मध्ये मॅनिप्युलेशन आपण नेहमी करत असतो. आपल्या आपण काय करत असतो, जेव्हा HTML लिहितो तेव्हा डॉम क्रिएट होते आणि त्या डॉमला मॅनिप्युलेट करायचं काम कोण करतं, तर जावास्क्रिप्ट करतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक्झाम्पल दाखवायचं म्हटलं, परफेक्ट एक्झाम्पल
ही इमेज आहे. आता आपल्या सेम डॉक्युमेंट सारखीच इमेज आहे. पहिल्यांदा डॉक्युमेंटचा टॅग वापरला आपण, त्यानंतर आपण HTML चा टॅग वापरला. या HTML क्लोज व्हायच्या आधी आपण 2 टॅग वापरले HTML मध्येच, एक हेड आणि बॉडी, आणि मगच HTML क्लोज झाले. म्हणून काय झालं की हेड आणि बॉडी टॅग काय झाले, हे 2 झाले या HTML चे चाइल्ड. बरोबर आहे. आता हेड टॅग मध्ये आपण हेडच्या इनर साइडला म्हणजे हेडच्या आतमध्ये आपण काय वापरले, काय मेटाडेटा टॅग असतील, टायटल वगैरे हे सगळे वापरले. तर हे हेडच्या आत येतील, म्हणजेच काय झाले, हे टायटल, हे बाकी मेटा वगैरे टॅग झाले ते हेडचे चाइल्ड झाले. त्याच पद्धतीने बॉडीमध्ये आपण पॅरेग्राफ घेतला, H1 H2 घेतलं, हे काय झाले, बॉडीचे चाइल्ड झाले. मग असं पॅरेंट चाइल्ड रिलेशन स्टेप वाईज जिथं मेंटेन केलं जातं ती पूर्ण असते आपली डॉम. त्याला ट्री ऑफ नोड्स असं सुद्धा म्हणतात. ट्री का, तर आपण ज्या पद्धतीने आपला HTML चा प्रोग्राम लिहितो त्या पद्धतीने ही ट्री क्रिएट केलेली आहे बॅकएंडला ब्राउझरने. आणि ब्राउझर फक्त काय करत असतो, आपण ज्या पद्धतीने ऑपरेशन करतो त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ट्रॅव्हर्स करत असतो. पहिला HTML, मग बॉडी, मग H2, इथे केल्यानंतर मग ह्याचा डेटा प्रिंट करून तुम्हाला देतो. म्हणजे ब्राउझर काय करत असतो, ह्याच्यामध्ये ट्रॅव्हर्स करत असतो. मग त्याला ट्रॅव्हर्स करण्यासाठी सोपं जावं त्यासाठी तो काय करतो, या प्रत्येक तुम्ही जो कोड लिहिता त्याची एक ट्री तयार केली जाते, त्याला म्हणतात डॉम. सध्या ही स्टॅटिक आहे. ह्याला जर तुम्हाला डायनामिक बनवायचं असेल तर तुम्ही काय करता, हेड टॅग मध्ये स्क्रिप्ट लिहिता किंवा एक्सटर्नल स्क्रिप्ट लिहिता, त्याच्यानुसार परत काय करता तुम्ही ह्याला डायनामिक बनवता. म्हणजेच त्याला म्हणायचं मी डायनामिक बनवतो, म्हणजेच त्याचा एक कन्सेप्ट आहे की डॉम मॅन्युप्युलेशन. डॉम मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, की जावा स्क्रिप्ट थ्रू आपण HTML चा कोड जो मॅन्युप्युलेट करतो, डायनामिकली कंटेंट डिस्प्ले करतो, डायनामिकली कंटेंट जो अपडेट करतो, त्याला मी म्हणतो डॉम मॅन्युप्युलेशन. म्हणजे हा डॉम कन्सेप्ट किंवा डॉम मॅन्युप्युलेशन कन्सेप्ट, दिस इज नॉट डिफरंट. हे एक बॅकग्राऊंड कन्सेप्ट आहे, त्यांना एक नाव दिलेलं आहे. पण हे जे आपण सगळं करतोय ते ह्याच्यामध्येच इन्व्हॉल्व्ह होते. म्हणजे सुरुवातीपासून जे आपण आता करत आलेलो आहे की इनर HTML चेंज केला, कन्सोल डॉट लॉग, हे सगळं आउटपुट दाखवलं, हे सगळे आपण डॉम मध्येच चेंज करत आहे. समजतंय का. तर हो सर. आउटपुटचे 4 मेथड्स कळाले सगळ्यांना. आउटपुटचे 4 हो जावास्क्रिप्ट सर. आउटपुट, जावास्क्रिप्ट आउटपुटचे 4 मेथड कोणकोणते आहेत, की डॉक्युमेंट राईट, डॉक्युमेंट अलर्ट, कन्सोल डॉट लॉग आणि इनर HTML. इनर HTML आपण जनरली वापरतो की आपल्या HTML एलिमेंटला एखादा डायनामिकली टेक्स्ट जर अपडेट करायचा असेल तर इनर HTML. ड्युरिंग द प्रोग्रामिंग आपल्याला आपला कोड जर डिबग करायचा असेल तर आपण काय वापरणार आहे, कन्सोल डॉट लॉग. सेम त्याच पद्धतीने एक विंडोज डॉट अलर्ट, वन ऑफ द मेथड फॉर अ जावास्क्रिप्ट आउटपुट, ही कशासाठी वापरणार आहे, जेव्हा एखादं ऑपरेशन परफॉर्म करतो, ते ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला एक अलर्ट डिस्प्ले करायचा, एक सेपरेट मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचा आहे. त्या थ्रू आपल्याला युजरला काहीतरी स्पेशल किंवा वेगळी इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्यावेळेला आपण काय वापरणार आहे, विंडोज डॉट अलर्ट मेथड वापरणार आहे. आणि डॉक्युमेंट डॉट राईट मेथड इज वन ऑफ द आउटपुट मेथड ऑफ जावास्क्रिप्ट, ही कशासाठी आपण वापरणार आहे, जेव्हा आपल्याला आपल्या वेब पेजवरच नेक्स्ट लाईनला फक्त चेक करायचंय की आपण आतापर्यंत केलेला जावास्क्रिप्ट कोड बरोबर आहे का, त्याचा आउटपुट येतंय का, हे जर चेक करायचं असेल तर वन टाइम आपण डॉक्युमेंट डॉट राईट ही मेथड लिहून तिथे चेक करू शकतो. सर दीज आर द जावास्क्रिप्ट आउटपुट मेथड्स. या व्हिडिओमध्ये पाहिलेले सर्व कन्सेप्ट व त्याचं कोडिंग तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून जर तुम्ही कोड करत असाल आणि काही अडचणी येत असेल तर त्याही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याचं सोल्युशन आम्ही लगेच तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल आणि सर्व कन्सेप्ट तुम्हाला जर सोप्या भाषेत समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि असेच मराठी भाषेतून कोडिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा.